इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 19 ताऱ्यांची जीवनयात्रा. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेमध्ये विश्वाचे अंतरंग शिकलो. आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत सामावलेली आहे. दीर्घिका हा अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. विश्वामध्ये अशा असंख्य दीर्घिका आहेत आणि या दीर्घिकांचा आकार आणि घडण वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात: चक्राकार, लंबगोलाकार व अनियमित आकारांच्या दीर्घिका. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेले आहे. ही चक्राकार दीर्घिकेची आकृती आहे. रात्री आपण आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त ग्रह व तारे दिसतात. मग इतर घटकांचा अभ्यास कसा केला किंवा इतर घटकांची माहिती कुठून मिळाली? तर यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिणीचा आधार घेतलेला आहे. अनेक दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात, तर काही दुर्बिणी मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या असतात व विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्याने त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात. या पाठामध्ये आपण ताऱ्यांचे गुणधर्म आणि जीवनयात्रेबद्दल माहिती घेणार आहोत. ताऱ्यांचे गुणधर्म. रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. सामान्य म्हणण्याचं कारण असं आहे की तो आपल्यापासून सगळ्यात निकट म्हणजे जवळ असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन, 26% भाग हेलियम व उरलेले 2% वस्तुमान हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे. सूर्याचे गुणधर्म तक्त्यामध्ये दिलेले आहेत. सूर्याचं वस्तुमान 2 × 10⁻³ kg आहे. त्रिज्या 6,95,700 किलोमीटर आहे. पृष्ठभागावरील तापमान 5800 K आहे. केंद्रातील तापमान 1.5 × 10⁷ K आणि वय 4.5 अब्ज वर्ष आहे. के म्हणजे केल्विन. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या आकाशगंगेत सुमारे 10⁻11 एवढे तारे आहेत. आकाशगंगेचा आकार मध्यभागी फुगीर असलेल्या तबकडीसारखा असून तिचा व्यास सुमारे 10⁸ किलोमीटर आहे. सूर्यमाला तिच्या केंद्रापासून सुमारे 2.7 × 10⁻17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तबकडीला लंब असलेल्या व तिच्या केंद्रातून जाणाऱ्या अक्षावर आकाशगंगा परिवलन करत असून एका परिवलनासाठी तिला 2 × 10⁸ एवढे वर्ष लागतात. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते, म्हणजे सूर्याचे वस्तुमान हे एकक घेतले जाते. यास यमसन असे संबोधतात. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 म्हणजेच यमसन/10 पासून ते 100 पट म्हणजेच 100 यमसन पर्यंत असू शकते व त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून ते 1000 पट पर्यंत असू शकते. या आकृतीमध्ये विविध ताऱ्यांच्या आकाराची तुलना दाखवलेली आहे. सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ हा काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षा एवढा अजस्र असतो. या अवधीत सूर्याच्या गुणधर्मात बदल झाला असता तर त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्मात
व जीवसृष्टीत बदल घडला असता. यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजेच गेली 4 अब्ज वर्ष बदलले नाहीत. खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलतील असा त्यांचा अंदाज आहे. ताऱ्यांची निर्मिती. दीर्घिकातील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात, ज्यांना अंतरतारकीय मेघ म्हणतात. आकृतीमध्ये हबल दुर्बिणीने टिपलेले अशा मेघांचे एक प्रकाशचित्र दाखवले आहे. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष हे एकक वापरतात. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3,00,000 किलोमीटर/सेकंद असल्याने एक प्रकाशवर्ष हे अंतर 9.5 × 1012 किलोमीटर इतके असते. अंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाशवर्षे इतका असतो. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यास काही वर्ष लागतात. यावरून आपल्याला कल्पना येते की या मेघांचा आकार किती प्रचंड असू शकतो. एखाद्या विक्षोभामुळे हे अंतरतारकीय मेघ अंकुचित होऊ लागतात. या अंकुचनामुळे त्यांची घनता व तापमान वाढते आणि त्यामधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तेथे अणुऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपल्याला म्हणता येईल. सूर्यात ही ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकाचे एकत्रीकरण होऊन हिलियमचे केंद्रक तयार होणे या प्रक्रियेतून उत्पन्न होते. म्हणजेच सूर्याच्या केंद्रभागातील हायड्रोजन हा इंधनाचे कार्य करतो. प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो. सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात. तर सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या अल्फा सेंटॅरिस या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत येण्यास 4.2 वर्ष लागतात. वायुगोल अंकुचित झाल्यास वायूचे तापमान वाढते. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर झाल्याने हे होते. एका विशाल अंतरतारकीय मेघांच्या अंकुचनातून एकाच वेळेस अनेक तारेही निर्माण होऊ शकतात. हजारो ताऱ्यांच्या एका समूहाचं चित्र हे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. यातील बहुतेक तारे एकाच प्रचंड अंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. ताऱ्यांचे स्थैर्य. एखाद्या खोलीत एका कोपऱ्यात उदबत्ती पेटवली असता तिचा सुगंध क्षणार्धात खोलीभर पसरतो. तसेच उकळणारे पाणी असलेल्या भांड्याचे झाकण बाजूला काढल्यानंतर त्यातील वाफ बाहेर पडून सर्वत्र पसरते. म्हणजे तप्तवायू सर्वदूर पसरतो. मग ताऱ्यातील तप्तवायू अवकाशात का पसरत नाही? तसेच सूर्याचे गुणधर्म गेली 4 अब्ज वर्ष का बदलले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गुरुत्वीय बल हे आहे. ताऱ्यातील वायूच्या कणांमधील गुरुत्वीय बल हे या कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य करते. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गुरुत्वीय बल व त्याविरुद्ध कार्यरत असलेला व ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्हीत संतुलन असल्यास तारा स्थिर राहतो. गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजेच केंद्राच्या दिशेत निर्देशित असते, तर वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशित असतो. विचार करा, तुम्ही रस्सीखेच हा खेळ खेळला असाल. रस्सीची 2 टोके 2 वेगवेगळे गट आपापल्याकडे खेचत असतात. दोन्ही बाजूला लावलेली बले समान असतील तर ती बले संतुलित होतात व रस्सीचा मध्य स्थिर असतो. जेव्हा एका बाजूचे बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त असते तेव्हा रस्सीचा मध्य त्या बाजूला सरकतो. असेच काहीसे ताऱ्यांच्या बाबतीत होते. गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे संतुलित असले
तर तारा स्थिर राहतो. पण एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झाले तर ताऱ्याचे आकुंचन किंवा प्रसरण होते. माहीत आहे का तुम्हाला, जर सूर्यात वायूचा दाब नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचित होऊन बिंदुरूप होईल. वायूचा दाब हा त्याची घनता व त्याचे तापमान यावर अवलंबून असतो. या दोन्हींची मूल्ये जितकी अधिक तितका हा दाब अधिक असतो. ताऱ्यांची उत्क्रांती. ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया. आपण पाहिले की सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4 अब्ज वर्षात काहीच बदल झालेला नाही. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीने होत असते. तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने त्यातील ऊर्जा सतत घटत असते. ताऱ्याचे स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजे वायूचा दाब व गुरुत्वीय बल यात समतोल राहण्यासाठी ताऱ्याचे तापमान स्थिर राहणे आवश्यक असते व तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ऊर्जा निर्मिती होणे आवश्यक असते. ही ऊर्जा निर्मिती ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळण्याने होते. ताऱ्याच्या उत्क्रांतीचे कारण त्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी होणे हे आहे. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मिती संपुष्टात येते व ताऱ्याचे तापमान कमी होऊ लागते. तापमान कमी झाल्याने वायूचा दाबही कमी होतो व तो गुरुत्वीय बलाशी संतुलन राखू शकत नाही. गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्याने तारा आकुंचित होतो. त्यामुळे दुसरे इंधन वापरात येते. उदाहरणार्थ, केंद्रातील हायड्रोजन संपल्यावर हेलियमचे विलिनीकरण होऊ लागते व ऊर्जा निर्मिती पुन्हा सुरू होते. अशी एकामागून एक किती इंधने वापरली जातील हे ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितके अधिक इंधने वापरली जातात. या दरम्यान ताऱ्यात अनेक बदल घडून येतात. ताऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असल्याने काही वेळेस ताऱ्याचे आकुंचन तर काही वेळा प्रसरण होते व तारा विभिन्न अवस्थांमधून जातो. शक्य असलेली सर्व इंधने संपल्यावर ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबते व ताऱ्याचे तापमान कमी होत जाते. यामुळे वायूचा दाब व गुरुत्वीय बल यामध्ये समतोल राहू शकत नाही. ताऱ्यांची ही उत्क्रांती कशी थांबते व त्यांची अंतिम अवस्था काय असते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.